दररोज उठून केंद्राकडे भीक मागायची कारखानदारांना सवय लागली आहे। गेल्या वर्षी ठीक होतं, साखरेचे भाव पडलेले होते, साखर उद्योगासमोर मंदीचं सावट होतं। यावर्षी तशी परिस्थिती नाही आहे। ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्या कोल्हापुरात करणार आंदोलन। सहकार मंत्र्यांनी कारखानदारांचे कान धरावेत, राजू शेट्टींनी केलं आवाहन। राजू शेट्टी शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत। बळीराजा शेतकरी संघटनेने केला आरोप। एफआरपी नुसार ऊसाला दर न मिळता उत्पादन खर्चावर दर देण्याची केली मागणी। विद्यार्थ्यांच्या फी माफीची फक्त पोकळ घोषणा। फी भरली नाही म्हणून एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात 3000 कॉलेज मधले विद्यार्थी परीक्षेपासून राहिले वंचित। मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असताना परभणीत शिवसेनेच्या नेत्याने लावले वाढदिवसाचे फलक। शिवसेनेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना परिस्थितीचं भान नसल्याची भाजपची टीका। स्पेशल थँक्यू बोलू इच्छितो सगळे फॅन्स जे मला बॅक करत होते, ज्यांनी ओव्हर द इयर्स माझं करिअर फॉलो केलं, त्यांना सगळ्यांना एक बिग थँक्यू आय वुड लाईक टू से। झहीर खानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा। कपिल देव नंतरचा सर्वाधिक यशस्वी वेगवान बॉलर। अशा दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। ही बातमी आहे उस्मानाबादमधून। मराठवाड्याच्या दुष्काळ दौऱ्यावरती असताना मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ केल्याची घोषणा मोठ्या राणा भीम देवी थाटात केली होती। पण एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यातच तब्बल 3000 विद्यार्थी केवळ फी भरायला पैसे नाहीत म्हणून परीक्षेला बसू शकलेले नाहीत। विद्यापीठाकडूनच यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे। मराठवाड्यात तब्बल 20% विद्यार्थी परीक्षेला बसलेले नाहीत। खरं तर दुष्काळग्रस्त भागातली फी माफीची घोषणा सरकारने केली होती, पण त्याच्या अंमलबजावणीचा GRच शासकीय अधिकाऱ्यांनी न काढल्याने या 3000 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलंय। पेरणी न झाल्यामुळे आम्ही परीक्षेची फीस भरू शकलेलो नाहीत आणि परिणामी आम्ही परीक्षेला बसू पण शकले नाहीत। माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम आहे। मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळाचं सावट आहे, नवे दुष्काळच पडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने विद्यापीठाने फीस माफीची घोषणा पाठीमागच केली होती, परंतु अद्याप देखील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस माफ झालेली नाही। याच संदर्भात कळंब शहरातील 8 दिवसापूर्वी घटना घडलेली। फीसचे पैसे नसल्यामुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। शासनाने परीक्षा फी माफ केल्याच्या संदर्भामध्ये घोषणा केलेली आहे, परंतु तसे स्पष्ट आदेश किंवा खरं तर दुष्काळग्रस्त विद्यार्थी आहे त्यांच्याकडे परीक्षा भरायला फीस नाही। शासनाचं म्हणणं आहे की परीक्षा फी अगोदर भरा आणि नंतर ते शासन रिम्बर्स करेल किंवा विद्यापीठ रिम्बर्स करेल। त्यापेक्षा शासनाने जर ती परीक्षा फीची अमाऊंट जर विद्यापीठाकडे वर्ग केली असते आणि सरसकट विद्यार्थ्याचे परीक्षा फॉर्म भरून घेतले असते। आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे उस्मानाबादचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या बरोबर आहे। बालाजी, या ठिकाणी दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांची फी जी आहे ती माफ करण्यात येईल अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलेली होती, पण 3000 विद्यार्थी केवळ या घोषणेनंतर त्याबद्दलचं GR न निघाल्यामुळे परीक्षेपासून फी न भरल्यामुळे, फी नसल्या कारणाने वंचित राहिलेले आहेत। याला जबाबदार कोण? या ठिकाणी केवळ घोषणाच होते असंच म्हणायचं? एकूणच विचार निश्चितच खरं आहे। आता आपण जे प्रतिक्रिया घेतली की सिनेटचे सदस्य आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशोकराव मोहेकर यांनीच ही माहिती आपल्याला दिलेली आहे। मुख्यमंत्री ऑगस्ट महिन्याच्या 1 तारखेला उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते। बोममध्ये मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली की दुष्काळाची पाहणी केली। मुख्यमंत्र्यांना दुष्काळ वाटलं की गंभीर आहे। मुख्यमंत्री अनेक घोषणाचा पाऊस पडला, त्यात ही एक घोषणा होती की विद्यार्थ्यांची फी माफी केली जाईल, कुणीही विद्यार्थ्याचा फी वाचून राहणार नाही। मात्र परीक्षा चालू दिसत होतं की फायनल इयरच्या परीक्षा चालू आहेत, BA असतील BSc असतील विद्यापीठाच्या। मात्र 8 दिवसाचा कालावधी झाला परीक्षा सुरू होऊन, मात्र आतापर्यंत शासनाकडून यांना कुठलाही GR मिळालेला नाहीये। अशी परिस्थिती की महाविद्यालय तर सुरुवातीला परीक्षा फीस घेतं, भरून घेतं, तेव्हाच कुठेतरी परीक्षेला बसू देतो, अशी महाविद्यालयाची आहे। महाविद्यालय असं सांगतं की आम्ही परीक्षा फीस नाही दिली तर आम्हाला देणार कोण? नुसती घोषणा झाली, आमच्याकडे कुठला अधिकृत GR मिळाला नाही। यांचं सिनेट सदस्याचं असं म्हणणं होतं की ही फक्त उस्मानाबादमध्ये तर 3000 विद्यार्थी असतील, तर जवळपास मराठवाड्यात ओव्हरऑल 30% विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी न फीस भरल्यामुळे त्या परीक्षेला बसू शकलेले नाहीत। एकूणच बघितलं तर मुख्यमंत्री आले, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, मात्र या घोषणेचा विद्यार्थ्यांना जो फायदा व्हायला पाहिजे होता तो फायदा कुठं होताना दिसत नाही। जो होता पाहायला मिळतं ते फक्त नुकसानच होते। मग घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली का, असाच प्रश्न आता विद्यार्थी विचारताना दिसतात। विशाल, धन्यवाद बालाजी या सगळ्या माहितीबद्दल। ही घोषणा झाली म्हणून विद्यार्थी
ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये निश्चिंत होते. फी भरायला पैसे नाही आहेत कारण दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, घरच्याही शेतात कोणत्याही प्रकारचं पीक निघू शकलेलं नाही आहे. हालाकीच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना आधार मिळालेला होता. पण या घोषणेनंतरचा जो काही GR असतो अंमलबजावणीचा तो न काढल्याने या ठिकाणी 3000 विद्यार्थी हे परीक्षेपासून विद्यापीठाच्या परीक्षेपासून वंचित राहिलेत. यानंतर जाऊयात पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उद्या कोल्हापूरमध्ये मोर्चा आहे. ऊसाच्या FRP साठी हा मोर्चा असून याच मोर्चाच्या निमित्तानं खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्याशी बातचीत केली आहे आमचा कोल्हापूरचा प्रतिनिधी संदीप राजगोळकर यानं. राज्यातला गाळप हंगाम सुरू होत असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा असणार आहे आणि याच मोर्चा संदर्भात बोलण्यासाठी स्वाभिमानीचे दोन्ही नेते म्हणजेच खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत दोघे आपल्यासोबत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही आंदोलन करताय, पण सरकारमध्ये मित्रपक्ष म्हणून सामील झाल्यानंतर आता पुन्हा हा मोर्चा, काय पहिली प्रतिक्रिया? एक लक्षात घ्या, हे आंदोलन करतोय हे न्याय मागण्यासाठी आणि साखर कारखानदारांच्या विरोधात करतोय. सुरुवात साखर कारखानदारांनी केली कारण 30 सप्टेंबरच्या आत सहकारी साखर कारखान्यांनी आपल्या वार्षिक साधारण सभा घ्यायच्या असतात आणि तो मोका साधून त्यांनी आयत्या वेळचा विषय घुसवून या वर्षीची FRP 3 टप्प्यामध्ये द्यायचा असे बेकायदेशीर ठराव केलेले आहेत. आम्ही उद्याचा मोर्चा काढला आहे तो या मागणीसाठी काढलेला आहे की ज्यांनी गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाची FRP पूर्णपणे दिलेली नाही त्यांना गाळप परवाने देऊ नका. जे 3 तुकड्यामध्ये FRP देण्याचा ठराव करतायत त्यांच्यावर कारवाई करा, कारण FRP एक रकमी मिळाली पाहिजे, विना कपात मिळाली पाहिजे आणि 14 दिवसाच्या आत मिळाली पाहिजे. आणि ज्यांनी केंद्र सरकारनं FRP देण्यासाठी अनुदान दिलं त्या अनुदानातून बेकायदेशीररित्या कपाती करून घेतल्या त्यांच्यावर कारवाई करा. नाही, पण मला सांगा, कोल्हापूरमध्ये साखर कारखानदारांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत कारखानदारांनी असा निर्णय घेतला की FRP देणं शक्य नाही, केंद्रानं जर मदत केली तर FRP देऊ शकतो असं कारखानदारांचं म्हणणं आहे. दररोज उठून केंद्राकडे भीक मागायची कारखानदारांना सवय लागलेली आहे. गेल्या वर्षी ठीक होतं, साखरेचे भाव पडलेले होते, साखर उद्योगासमोर मंदीचं सावट होतं. यावर्षी तशी परिस्थिती नाही आहे. पुढचं वर्ष साखरेच्या दराच्या दृष्टीनं अतिशय चांगलं आहे. वायदे बाजाराचे संकेत सुद्धा तेच दिसत आहेत. म्हणजे देणं शक्य आहे FRP देणं शक्य असताना केवळ गेल्या वर्षी तुकडे करून दिले. गेल्या वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसली, शेतकरी गप्प बसला यांची आर्थिक परिस्थिती बघून. म्हणून यावर्षी सुद्धा रेटता येईल का हा जो काय दुष्टपणा त्यांचा चालू आहे त्याला आमचा आक्षेप आहे. यानंतर जाणून घेऊयात की एकीकडे राजू शेट्टी आपण बघतो या सगळ्या मुद्द्याला घेऊन आक्रमक झाल्याचं आपण बघतोय. त्यांनी मागणी केलेली आहे की FRP नुसारच या ठिकाणी दर देण्यात यावा. पण दुसरीकडे राज्याच्या ऊसाच्या गाळप हंगामावरती आता शेतकरी संघटनांनी आंदोलनाचं रणशिंग फुंकलेलं आहे हे वास्तव आहे. उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूरमध्ये मोर्चा काढत असतानाच आता बळीराजा शेतकरी संघटनेनं 3500 रुपये दराची मागणी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत असा आरोप या संघटनेनं केला आहे. तसंच FRP नुसारचा दर मान्य नसून उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावा अशी मागणी देखील या संघटनेनं केली आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी 3500 रुपये दराची मागणी केलेली आहे. तर शेट्टी हे FRP नुसार दर मागत असतानाच आता बळीराजा संघटनेनं मात्र 3500चीच मागणी केली आणि त्यामुळे जरी शेतकऱ्यांसाठी या संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्या तरी या संघटनांमध्ये एकी नसल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे गाळप हंगाम आता सुरू झालेला असतानाच या सगळ्या संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत असल्यामुळे सरकार आणि कारखानदार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशा पद्धतीने FRPवर समाधान मानण्या इतपत आजची राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती राहिलेली. दुष्काळाने एकाकडे शेतकरी होरपळून चाललेला आहे. ज्या शेतीसाठी कर्ज घेतलं ती कर्ज फेडायची शेतकरी ऐपत राहिलेले नाही आणि अशा वेळेला जर आपण FRPवर समाधान मानत असतो आणि उत्पादन खर्च जर आपल्याला मिळणार नसेल तर त्याला तीव्र विरोध करण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना रस्त्यावरची लढाई उतरण्यासाठी आणि करण्यासाठी आम्ही सक्षम झालो आहोत. उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव मिळणं या मुद्द्याशी आम्ही ठाम आहोत आणि दुर्दैवानं त्या मुद्द्याला बगल दिल्यामुळं आमचा हा मुद्दा आम्ही प्रखरतेनं गावोगावी आमची जी तरुणाची शक्ती आहे, कारण सध्या नोकऱ्या मिळत नाहीत, शेतकऱ्यांच्या मुलाचा लागण्याचा प्रश्न बिकट झालाय आणि अशा अवस्थेत प्रचंड भडका उडाला असताना सुद्धा जर शेती तुटीत करायचं म्हटलं तर त्या तरुणांना जागृत झोपलेल्याला जाग करून त्याच्या हातात दांडकं देण्याची ताकद आमच्यात आहे.
एकीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करून त्यांचे अश्रू पुसण्याच्या गोष्टी करत असताना त्यांच्याच पक्षातील नेत्यांना या दुष्काळाचं भान राहिलेलं नाहीये असंच म्हणावं लागेल। परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खुश करण्यासाठी शिवसेनेकडून शहरभर सर्व मतदारसंघामध्ये मोठमोठे असंख्य होर्डिंग्स उभारण्यात आलेले आहेत। याचा निषेध भाजपने केला असून आमदारांनी शेतकऱ्यांची चेष्टा केल्याची टीका भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली आहे। परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि याच निमित्ताने शहरासह जिल्ह्यात त्यांच्या वाढदिवसांचे चौकाचौकात मोठे शुभेच्छांचे होर्डिंग्स लावण्यात आलेले, त्याचबरोबर अनेक कार्यक्रमही घेण्यात येत आहेत। त्यामुळे त्यांना जिल्ह्यातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विसर पडलाय का असा सवालही इथे उपस्थित केला जातोय। वाढदिवस हे आता साजरे करायला नाही पाहिजे, कारण प्रत्येक पक्षाचे प्रमुख नेते मंडळी हे दुष्काळाच्या अनुषंगानं गावोगावी फिरत आहेत, शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत आहेत। पण हे असे वाढदिवस साजरे करणं म्हणजे नाही का एका अनुषंगाने नाही का शेतकऱ्यांची चेष्टा केल्यासारखं आहे। नेमकं कशा पद्धतीने हे होर्डिंग्स शहरामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेले याचबद्दलचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। एकीकडे राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडलेला असताना शेतकरी आत्महत्या करत असताना सर्व नेते दुष्काळीग्रस्तांना मदत करण्यात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे परभणीमध्ये शिवसेनेचे जे आमदार आहेत राहुल पाटील यांच्या वाढदिवसाचे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर शहरातल्या प्रत्येक चौकामध्ये मोठे असे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि वाढदिवसही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातोय। एकीकडे उद्धव ठाकरे स्वतः बीडमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी येतात आणि दुसरीकडे परभणीमध्ये शिवसेनेकडून अशा प्रकारचे बॅनर लावून आमदारांचा वाढदिवस साजरा केला जातो। यामुळे दुष्काळाचं खऱ्या अर्थानं भान शिवसेनेला राहिला आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो। जिल्ह्यात परभणी मतदारसंघात अनेक कार्यक्रमही या वाढदिवसाच्या निमित्ताने होत आहेत आणि या सर्व वाढदिवसावर भाजपनेही टीका केलेली आहे। पंकज क्षीरसागर, IBN लोकमत, परभणी। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर पाहूया आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर झहीर खानने पहिली मुलाखत IBN लोकमतला दिलेली आहे। एकूणच श्रीरामपूरमधून आलेला हा प्लेयर एक मोठा प्लेयर होतो, याबद्दलचं सगळ्यांनाच मोठं कौतुक होतं, पण आज याच प्लेयरने क्रिकेटला अलविदा म्हटलंय। त्याच्याशी केलेली ही बातचीत बघूया। 300 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने, 550 पेक्षा जास्त विकेट्स आणि या आकड्यांच्या मागे एकच नाव आहे झहीर खान। झहीर अचानक निवृत्तीचा निर्णय जाहीर केला, हे आकडे आणखी बेटर झाले असते? मला वाटलं होतं असं पण मी जेव्हा ट्रेनिंग करत होतो सीझनसाठी तेव्हा मला असं रिअलाईज झालं की थोडा विचार केला पाहिजे आणि जेव्हा असं मनात आलं तेव्हा मी माझ्या घरच्यांशी बोललो आणि मित्रांशी वगैरे बोललो। तोपर्यंत माझं असं वाटलेलं की आता हा बरोबर टाईम आहे क्रिकेटपासून दूर जाण्याचा। झहीर, आत्ता गेल्या वर्षीपर्यंत तुझ्या डोक्यात कुठेतरी होतं की माझ्यात अजून क्रिकेट शिल्लक आहे आणि अचानक झहीर खान म्हणतो की नाही आता मला निवृत्त व्हायचं आहे। काय झालं या एका वर्षाच्या काळात? तुला वाटलं नाही की कमबॅक होऊ शकतो? नाही, मी भरपूर वेळ घेतला आणि हे जे डिसिजन मी घेतलं आहे एक चांगला थंड मनाने घेतलं आहे आणि मला वाटतं प्रत्येक क्रिकेटरच्या जीवनात असा एक टाईम येतो जेव्हा हे डिसिजन कितीही टफ असलं, किती कठीण जरी असलं तरी त्याला घ्यावं लागतं आणि माझ्यासाठी पण आता हा टाईम बरोबर टाईम होता। झहीर, महाराष्ट्राला आणि खास करून मराठी लोकांना एक वेगळं अटॅचमेंट आहे की महाराष्ट्रातून एक फास्ट बॉलर जातो आणि एवढ्या याच्यापर्यंत, तर जेव्हा तू स्वतःच्या करिअरकडे बघतो श्रीरामपूर ते टीम इंडिया, सॅटिस्फाय आहे आज निवृत्ती घेताना की यस मी काहीतरी एक मोठा इम्पॅक्ट करून चाललो? हो, डेफिनेटली आहे। जेव्हा मी श्रीरामपूरमध्ये होतो तेव्हा मी कधी स्वप्नात पण असं विचार नव्हता केला की मी इंडियन टीमसाठी रिप्रेझेंट करेल। क्रिकेट एकदम जास्त पॅशन होतं, खेळायचो भरपूर मुलांबरोबर, कॉलनीच्या मुलांबरोबर वगैरे, पण कधी विचार नव्हता केला की इंटरनॅशनलपर्यंत पोचू शकेल। मला ही संधी मिळाली की मी इथपर्यंत पोचू शकलो आणि जेवढ्या लोकांनी मला मदत केली, माझ्यात तो एक कॉन्फिडन्स बघितला आणि एक टॅलेंट बघितलं, त्यांच्यासाठी मी एक स्पेशल थँक्यू बोलू इच्छितो। सगळे फॅन्स जे मला बॅक करत होते, ज्यांनी ओव्हर द इयर्स माझं करिअर फॉलो केलं, त्यांना सगळ्यांना एक बिग थँक्यू आय वुड लाईक टू से। तर हा होता झहीर खान। रिटायरमेंट झाली असली
तरी झहीर खानचं भारतीय क्रिकेटमधलं कॉन्ट्रीब्युशन विसरता येण्यासारखं नाही. हे कॉन्ट्रीब्युशन इथून पुढे देखील टीम इंडियासाठी एक प्रेरणा ठरणार आहे. खास करून नवीन बॉलरसाठी झहीर खान हे एक प्रेरणा म्हणून कायम तिथे उभा असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट समीरसह अमित मोडक, IBN लोकमत, मुंबई. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर पाहूया हिंगोली शहरातील कल्याण मंडपमध्ये शालेय स्तरीय विभागीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 19 वर्ष गटाखालील त्याचबरोबर 16 वर्ष गटाखाली तसंच फ्रीस्टाईल कुस्त्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे. या कुस्ती स्पर्धेत संपूर्ण मराठवाड्यातील 350 मुलं आणि 70 मुलींनी सहभाग नोंदवला आहे. कुस्तीसारख्या स्पर्धेमध्ये मुलींची विशेष करून ग्रामीण भागातल्या मुलींचा सहभाग हा नगण्यच असतो. मात्र या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला, हे विशेष. या स्पर्धेच्या माध्यमातून मल्लांना ऑलिम्पिकची दारही खुली होऊ शकतात. कोट्यवधी रुपयांचे हे क्रीडा संकुल आहे. या ठिकाणी हजारो रुपये भाडं देऊन कल्याण मंडपम इथे कुस्त्यांचं आयोजन करण्यात येतं. यामध्ये शासनाला क्रीडा अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे हजारो रुपयांचा फटका बसतोय. पण अशाच पद्धतीने जर कुस्ती या स्पर्धेला प्रोत्साहन देण्याकरता म्हणून आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील मुलींचा सहभाग कुस्तीमध्ये वाढावा, या मुली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जाव्या, या अनुषंगाने या अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करणं फार महत्त्वाचं आहे असं देखील म्हटलं जातं. आणि तशी मागणी आता या कुस्तीपट्टूंकडून होताना दिसते. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.